इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी शहरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन करण्यात आले। इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्याने वारकऱ्यांनी सध्या जिथे आहेत तिथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीकडे येण्याचे टाळावे असे आवाहन पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी केलंय। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीनं मी पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप नम्र विनंती करतो की सर्व वारकरी भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। जे वारकरी व भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं। आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नये। या ठिकाणी पुराची परिस्थिती पाहता आळंदी देवस्थाननं योग्य त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भाविक भक्त असेल, यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं। त्यामुळे सर्व वारकरी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासन आणि पालखी सोहळा समितीच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे।